जे उदरनिर्वाहाचं साधन होतं, जे स्टॉल होते ते काढून टाकलेले आहेत. येत्या जवळजवळ 28 कुटुंबांवर उपासमारीची वेळ आलेली आहे. सगळ्यांनी 28 जणांची कुटुंब मुलाबाळासकट आम्ही जलसमाधी घेणार आहे. इथं जे वेण्णालिक आहे त्या ठिकाणी त्यांनी जलसमाधीचा निर्णय घेतलेला आहे. सध्या आपण महाबळेश्वर येथील वेण्णालेक या ठिकाणी उभे आहोत आणि तुम्ही पाहू शकत असाल की माझ्या मागे या ठिकाणी यापूर्वी जवळजवळ 2 वर्षापूर्वी जवळजवळ 27 ते 28 लोक हे आपल्या कुटुंबाचं या ठिकाणी छोट्या छोट्या स्टॉलमार्फत उदरनिर्वाह करत होते. परंतु जवळजवळ 2 वर्षापूर्वी इथून फॉरेस्टनं ते अतिक्रमण म्हणून त्यांची जे उदरनिर्वाहाचं साधन होतं, जे स्टॉल होते ते काढून टाकलेले आहेत. आणि आता ह्या ठिकाणी तुम्ही बघत असाल इथं कोणतीही डेव्हलपमेंट नाही आहे. स्टॉल नसल्याकारणानं ही जागा तुम्ही बघू शकत असाल की पूर्ण मोक्याची जागा ही अशी बंद अवस्थेत पडली आहे. त्यामुळं येत्या जवळजवळ 28 कुटुंबांवर उपासमारीची वेळ आलेली आहे. आता त्यातले काही व्यावसायिक याच ठिकाणी आज आपल्या इथं बोलायला आहेत उपस्थित. त्यांच्याशी आपण या माध्यमातून चर्चा करूयाच. तत्पूर्वी 2 मे रोजी जो महाबळेश्वर महापर्यटन महोत्सव आहे त्या दिवशी या स्टॉलधारकांचे जे लोकनेते आहेत तिथले स्थानिक नेते कुमारभाऊ शिंदे यांनी या लोकांच्या कुटुंबियांसमावेत जर शासनानं त्यांना व्यवस्थित न्याय दिला नाही तर इथं जे वेण्णालिक आहे त्या ठिकाणी त्यांनी जलसमाधीचा निर्णय घेतलेला आहे. या विषयावर बोलण्यासाठी आज इथले एक स्थानिक नागरिक आहेत ज्यांचा यापूर्वी या ठिकाणी स्टॉल होता. त्यांचं आपण म्हणणं ऐकून घेऊ की त्यांचं नेमकं काय म्हणणं. काय सांगाल तुमच्यावर ही जी आज उपासमारीची वेळ आलेली आहे, तुमचे रोजीरोटी बंद झालेली, काय सांगाल याच्याबद्दल? आमचे गेले 30-40 वर्ष आमची दुकानं इथं होती आणि गेले फॉरेस्टने आम्हाला इथून उठवलं. आता आमची अशी पाळी आलेली आहे की आम्हाला 2 तारखेपर्यंत आम्हाला जलसमाधी घ्यावाचा टाईम आलेला आहे. उपासमार्ग आले आमच्या आणि धंदा रोजगार नाही, सगळं काय ठप्प झालेलं आहे. गेली हा धंदा आमचे 28 जणं होतो आम्ही. 28 जणाला आम्हाला उचलून आज 2 वर्ष झाली कंप्लीट एकदम की धंदा नाही, रोजगार नाही, काय नाही. येत्या 2 तारखेला काय निर्णय घेतला तुम्ही? 2 तारखेला आम्ही घेतलं आहे जलसमाधी. सगळ्यांनी 28 जणांची कुटुंब मुलाबाळासकट आम्ही जलसमाधी घेणार आहे. हे निर्णय आम्ही शासनाला दिलं आहे डायरेक्ट. आणि फॉरेस्ट ऐकणार त्यांनी लोकल आपले आमदार साहेब यांना पण कानाव घातलं, कलेक्टर साहेबांना पण कानाव घातलं, बरेच लोकांना आम्ही कानाव घातले, पण त्याच्यात काही यांनी तोडगा काढला नाही. त्याच्यामुळं आम्हाला काय उपासमार्गी आम्हाला टाईम आलेला आहे. मी इथं 40 वर्षापासून धंदा करत होतो आणि इथं फॉरेस्टने 2 वर्षापूर्वी म्हणजे आता 23 महिने झाले आम्हाला अतिक्रमण म्हणून हटवलं. त्याच्यानंतर आमच्यावर पुनर्विचार केला गेलेला नाही. आम्ही सर्वांकडे गेलो, आमदारांकडे गेलो, खासदारांकडे गेलो, मुख्यमंत्र्यांकडे गेलो, तरी पण आमची काय सुनवाई झाली नाही. तर आम्ही हायकोर्टात गेलो. हायकोर्टानं सुद्धा आम्हाला डायरेक्शन दिलं जिल्हाधिकाऱ्यांना. त्यांनीसुद्धा आम्हाला अजून काय दाद घेतलेली नाही. ह्याकरता आम्ही येत्या 2 तारखेला आम्ही सहकुटुंब जलसमाधी घेत आहोत. विषयावर बोलायला महाबळेश्वरचे माजी नगरसेवक कुमारभाऊ शिंदे या ठिकाणी उपस्थित आहेत. आपण पाहूयात त्यांची काय प्रतिक्रिया आहे ती. भाऊ काय सांगा? 7 जून 2023 रोजी या वेण्णालेक परिसरामधील आपण ज्या ठिकाणी उभे आहोत या ठिकाणचे 28 स्टॉल वनविभागानं अतिक्रमण विरोधी मोहीम करून त्या ठिकाणून काढून घेतलेले आहे आणि यामध्ये 28 कुटुंबाचा रोजगार त्या ठिकाणी गेलेला आहे. या वर्षाला ऑलमोस्ट 2 वर्ष होत आलेले आहेत, तरी देखील या लोकांना न्याय अजूनपर्यंत मिळालेला नाही. म्हणून आम्ही माननीय उच्च न्यायालयामध्ये याचिका दाखल केली आणि उच्च न्यायालयाने या ठिकाणी निर्णय देत असताना सातारा जिल्हाधिकाऱ्यांनी 4 आठवड्यामध्ये अंतिम निर्णय या प्रकरणावर घेण्याचे निर्देश दिलेले असताना देखील आज वर्ष होऊन गेलं तरी देखील जिल्हाधिकाऱ्यांनी यावर अजून अंतिम निर्णय दिलेला नाही. आमच्या या स्थानिक भूमिपुत्रांचा त्या ठिकाणचं पुनर्वसन या ठिकाणी झालेलं नाही. म्हणून येणाऱ्या 2 तारखेला जो महाबळेश्वरमध्ये पर्यटन महोत्सव होणार आहे या पर्यटन महोत्सवाच्याच दिवशी आम्ही 28 स्टॉलधारक त्यांच्या सर्व कुटुंबियांसह या ठिकाणी जलसमाधी घेणार आहोत. मी संजय चोरगे, मी मराठी क्रांतीसाठी वेण्णालेक महाबळेश्वर. पालकमंत्री महोदयांनी अतिशय स्पष्ट शब्दामध्ये सांगितलेलं आहे की या ठिकाणी या स्टॉलधारकांना माननीय तत्कालीन मुख्यमंत्री व आजचे उपमुख्यमंत्री सन्मान्य आमचे नेते
एकनाथजी शिंदे साहेबांनी देखील या स्थानिक भूमिपुत्रांवर अन्याय होऊ नये म्हणून त्यांना त्या ठिकाणी पुन्हा त्यांचं पुनर्वसन करण्याबाबतच्या सूचना खाली दिलेल्या होत्या. परंतु या ठिकाणी असणारे लोकप्रतिनिधी, या विभागाचे तत्कालीन आमदार व आत्ताचे सध्याचे नामदार यांनी जिल्हाधिकारी महोदयांना फोन करून सांगितलं होतं की या प्रकरणामध्ये मला न विचारता कोणताही निर्णय तुम्ही घ्यायचा नाही आणि या ठिकाणी वेण्णा लेकचे जे स्टॉलधारक आहेत त्यांना त्या ठिकाणी स्टॉल देण्यात येऊ नये असे स्पष्टपणाने त्यांनी सांगितल्याची माहिती जिल्हाधिकारी साहेबांनी पालकमंत्री महोदयांना दिली होती आणि पालकमंत्री महोदयांनी आमच्या सर्व स्टॉलधारकांचे अध्यक्ष, त्यांचे सर्व पदाधिकारी आणि त्यांचे सर्व सहकाऱ्यांच्या समवेत आम्ही असताना अतिशय स्पष्टपणाने त्या दिवशी त्यांनी सांगितली. खरं म्हटलं तर महाराष्ट्र शासन ह्या 2 तारखेला 2, 3 आणि 4 मेला महापर्यटन महोत्सव या ठिकाणी आयोजित केलेला आहे, भरवत आहे आणि ज्या गावामध्ये हा पर्यटन उत्सव होतोय त्या गावातील भूमिपुत्रांवरच गेली 2 वर्षापासून अन्याय झालेला आहे. त्यांच्या संपूर्ण कुटुंबियांवर उपासमारीची वेळ आलेली आहे आणि अशा पद्धतीनं जर या ठिकाणी मोठा असा पर्यटन उत्सव या ठिकाणी साजरा होतोय तर ही फार मोठी शोकांतिका म्हणायला काही हरकत नाही. म्हणून या पर्यटन महोत्सवाच्या सुरुवातीच्या उद्घाटनाच्याच दिवशी म्हणजेच दिनांक 2 मे 2025 रोजी आम्ही सर्वांनी माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस, माननीय उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब, त्याचबरोबर माननीय दुसरे उपमुख्यमंत्री सन्माननीय अजितदादा पवारसाहेब, या जिल्ह्याचे पालकमंत्री सन्माननीय शंभूराज देसाई साहेब, त्याचबरोबर आपल्या राज्याचे बांधकाम मंत्री सन्माननीय शिवेंद्रसिंह राजे भोसले साहेब आणि वन विभागाचे वनमंत्री सन्माननीय गणेश नाईक साहेबांना त्या दिवशी आम्ही पत्रव्यवहार केलेला आहे. त्यांच्याशी मेलवर देखील आम्ही पत्रव्यवहार केलेला आहे आणि या पत्रव्यवहारामध्ये आम्ही अतिशय स्पष्टपणाने सांगितलेलं आहे की या येणाऱ्या 2 तारखेला ज्या दिवशी या पर्यटन महोत्सवाची सुरुवात होत आहे, उद्घाटन होत आहे, याच कार्यक्रमाच्या दिवशी आम्ही सर्व स्टॉलधारक 28 स्टॉलधारक आणि त्यांच्या कुटुंबियांसमवेत आम्ही वेण्णा लेक येथे जलसमाधी घेणार आहोत. कारण का जर आमच्या स्थानिक लोकांचाच जर प्रश्न या ठिकाणी ऐरणीवर आहे आणि तुम्ही शासन म्हणून या ठिकाणी आमच्यावर जो अन्याय होत आहे तो अन्याय जर दूर होत नसेल तर अशा पर्यटन महोत्सवाला आणि अशा याला काय उपयोग आहे. म्हणून आज या ठिकाणी आम्ही प्रेस आयोजित करून आपल्या माध्यमातून आम्ही महाराष्ट्र शासनाला, जिल्हा प्रशासनाला ह्या गोष्टी काही अवगत करू इच्छितो की जर असाच जर अन्याय या ठिकाणी स्थानिक भूमिपुत्रांवर होत राहिला तर या भूमिपुत्रांनी जायचं तरी कुठं आणि न्याय मागायचं तरी कुठं, अशी परिस्थिती या ठिकाणी निर्माण झालेली आहे. राजकारण्यांनी राजकारणाच्या पद्धतीनं खेळावं. सर्वसामान्यांच्या रोजीरोटीवर त्या ठिकाणी येणारं संकट आपण संकट म्हणून नाही तर आपण संकटमोचक म्हणून त्या ठिकाणी राजकारण करावं अशी आमची भावना आहे. म्हणूनच आमची जिल्हा प्रशासनाच्या विरोधात आमची तीव्र नाराजी आहे. आम्ही जिल्हा प्रशासनाचं या ठिकाणी निषेध करतो आणि येणाऱ्या या 2 तारखेला जो महापर्यटन महोत्सव या ठिकाणी महाबळेश्वरमध्ये होतोय, या पर्यटन महोत्सवाच्या दिवशी वेण्णा लेक या ठिकाणी आम्ही पाण्यामध्ये जलसमाधीचं आंदोलन करणार आहोत. दिनांक 7 जून 2023 रोजी ज्यावेळेस या स्टॉलधारकांवर कारवाई झाली, अतिक्रमण विरोधी वन विभागाने जी कारवाई केली, त्यानंतर ही सर्व मंडळी स्थानिक आमदार, कारण का आम्ही नगरसेवक होतो, आमच्या मुदती संपल्या, त्यानंतर आमच्या अधिकारांवर फार मर्यादा आहेत, अगदी नाहीच्या बरोबर आहे, कारण का प्रशासन या ठिकाणी आहे. त्यामुळं स्थानिक आमदार म्हणून ही सर्व मंडळी प्रथमतः त्याच मंडळीकडे गेली होती किंवा स्थानिक आमदारांकडेच गेली होती. परंतु केंद्र शासनाशी रिलेटेड असणारा जो विभाग आहे वन विभाग, आणि त्यावेळेस कोणतेही डायरेक्टिव्ह ऑर्डर किंवा त्यांच्या बाजूनं कोणताही सकृत प्रथमदर्शी काहीच नव्हतं. म्हणून त्यांनी अतिशय स्पष्टपणानं सांगितलं होतं की ते काही होणार नाही आणि जवळजवळ 8 महिने ह्या सर्व लोकांना त्यांनी खेळवलेलं आहे. यशस्वी उद्योजकांची गाथा, काय होते त्यांच्या यशाचे रहस्य,
काय होते त्यांच्या उद्योग जीवनातील अडचणी, कसे केले त्यांनी त्यावर मात. लवकरच घेऊन येत आहोत हॅपेक्स मीडिया प्रस्तुत मी उद्योजक, फक्त मी मराठीवर.